दृश्य पाहतोय पंबन पुलाचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जातंय। पंबन रेल्वे पुलाचं आज लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत। पुलाची माहिती ते जाणून घेत आहेत। देशातला हा पहिला व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज आहे। ज्यावेळेला एखादं जहाज जाईल त्यावेळेला ते संपूर्ण ब्रिज तो वर उचलला जाणार आहे आणि त्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय। पहिला व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज हा आता लोकांच्या सेवेमध्ये आलेला आहे। त्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। देशातला हा पहिलाच व्हर्टिकल ब्रिज आहे तर जगामधला हा दुसरा व्हर्टिकल ब्रिज आहे। पंबन रेल्वे पुलाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेलं आहे। या पुलावरून ताशी 50 किलोमीटर वेगाने रेल्वे धावू शकणार आहे। पुलासाठी सुमारे 535 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे। रामेश्वरम बेटाशी जोडणारा हा एक महत्त्वाचा दुवा आहे आणि त्यामुळे नागरिकांना आणि पर्यटकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय। रामेश्वरम बेटाशी जोडणारा हा दुवा आहे। उंचीच्या सध्याच्या पुलापेक्षा 3 मीटर अधिक हा पंबन पूल उंच आहे। समुद्र सपाटीपासून 22 मीटर उंचीवर हा पंबन पूल आहे। समुद्रात जहाज जाईल तेव्हा हा ब्रिज लिफ्ट प्रमाणे वर उचलला जाणार आहे। तर आज रामनवमी आहे आणि त्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी दुपारी 12 वाजता नवीन पंबन रेल्वे पुलाचं उद्घाटन केलेलं आहे। पंबन पूल तामिळनाडूच्या मुख्य भूमीला रामेश्वरम बेटाशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे आणि त्यावेळची दृश्य आपण ही पाहतोय। 2.8 किलोमीटर लांबीचा हा पूल आहे आणि सुमारे 535 कोटी रुपये खर्च यासाठी करण्यात आलाय। देशामध्ये अशा प्रकारचा हा पहिलाच आहे तर जगातला दुसरा व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज आहे। नव्या पंबन ब्रिजची उंची सध्याच्या पुलापेक्षा 3 मीटर अधिक आहे। या पंबन पुलामुळे वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा तो ठरणार आहे आणि त्याचबरोबर देशातला हा पहिला व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज आहे आणि जगातला हा दुसरा व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज आहे। ज्यावेळेला इथून एखादं जहाज जाईल त्यावेळेला हा ब्रिज लिफ्ट प्रमाणे वर उचलला जाईल आणि त्यामुळे संपूर्ण भारतीयांसाठी ही एक अभिमानाची बाब आहे। पंतप्रधानांच्या हस्ते पंबन पुलाचं उद्घाटन झालेलं आहे। त्यावेळची दृश्य आपण पाहतोय। पंबन पुलाची जी वैशिष्ट्ये आहेत ती सुद्धा आपण पाहतोय। या संपूर्ण पुलाच्या निर्मितीसाठी 535 कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे। या पुलावरून 50 किलोमीटर वेगाने इथून रेल्वे धावणार आहे आणि त्यामुळे वाहतुकीसाठी निश्चितच सर्वांना फायदा होणार आहे। या पुलामुळे रामेश्वरमची रेल्वे कनेक्टिव्हिटी सुद्धा अधिक सक्षम होणार आहे। देशातला पहिला आणि जगातला दुसरा असा हा व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रामनवमीचं औचित्य साधत या पुलाचं उद्घाटन केलेलं आहे। 2019 मध्ये या पुलाची कोनशिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवलेली होती आणि आज या पुलाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। पंबन पुलाचं लोकार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते पार पडलेलं आहे आणि हा देशातला पहिला व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज आहे। तर मोदींच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण झालेलं आहे। पंबन पूल रामेश्वरम बेटाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे आणि हा देशातला पहिला व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज आहे।
तर जगातला हा दुसरा व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज आहे.